द्राक्ष पंढरी संबोधला दिंडोरी तालुका. दिंडोरी तालुक्यामध्ये द्राक्ष पीक हे एक्सपोर्ट क्वालिटीचं माल या ठिकाणी बनवला जातो. आता याच तालुक्यात टमाट्याचं पीकसुद्धा पूर्ण जोमाने, चांगल्या ताकदीने आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल टमाट्याचासुद्धा या ठिकाणी पिकवला जातो. आता आपण पाहतोय हे खोरीपाडा, दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा या ठिकाणी टमाटा मार्केट. आणि या टमाटा मार्केटला संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरातमधून सुद्धा टमाट्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असते. आणि याच ठिकाणाहून अहमदाबाद, भरूच, गुजरात, संपूर्ण राजस्थानपर्यंत टमाटा याच मार्केटमधून जात असतो. तसाच हाच टमाटा पुणे, मुंबई ह्यासुद्धा मोठमोठ्या मार्केटांना जात असतो. आता या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होणार आहे की 31 तारखेनंतर 1000च्या आणि 500च्या नोटा ह्या सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला. मार्केटमध्ये आपल्या मार्केटमध्ये जर 1000च्या 500च्या नोटा शेतकऱ्यांना मिळत असतात. आता आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की त्यांना आत्ता जेवढ्यात जे व्यापाऱ्यांनी पट्टी दिली आणि त्या पट्टीमध्ये आता ज्या नोटा दिल्यात त्यांचं काय म्हणणं जाणून घेऊया. काय म्हणणं आहे तुमचं? हे सगळे आम्हाला जर 1000 रुपयाच्या नोटा दिलेल्या आहेत तर मग याचं काय करायचं? आता किती वेळ लाईन लावायची आम्ही? सरकारने हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. आता 31 तारखेनंतर बंद होतं आहे, याचं आम्ही कुठपर्यंत याचं हे करायचं? दुकानदार कोणी घेत नाही या नोटा, फक्त पंपवाले घेतात, ते बीच घेत नाही. पूर्ण सगळ्याचं डिझेल टाकायला होतं, त्याचं काय करायचं या नोटांचं? त्यासाठी हे सरकारनं कुठेतरी थांबवायला पाहिजे, याच्यावर काहीतरी नियोजन आणलं पाहिजे. एवढीच मागणी आमची शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ह्या ज्या 1000च्या 500च्या नोटा फक्त पेट्रोल पंपावरती चालले जातात आणि 1000 रुपयाची नोट दिल्यानंतर 1000 रुपयाचं पेट्रोल किंवा डिझेल टाकण्याचं ते आग्रह धरतात. म्हणून शासनाने निर्णय देऊन लवकरात लवकर याच्यावर काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. शामराव सोनवणे, ऑनलाईन लोकमत, दिंडोरी.